गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण सेकंड हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्किन्स. अल्किन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आज आपण पाहतोय न्यू पॉईंट इझेड नॉमेनक्लेचर. इझेड नॉमेनक्लेचर कधी यूज करतात ते आपल्याला पाहायचं आहे. इझेड नॉमेनक्लेचरचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण फर्स्ट पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे यूज व्हेन फोर डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स. इझेड नॉमेनक्लेचर कधी यूज करायचं? जेव्हा चार वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप अटॅच असतील डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला. अशा वेळेस एक आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सी डबल बॉन्ड सी, ह्या सेल अटॅच आहे ए आणि बी, ह्या सेल अटॅच आहे ए आणि बी. अशा कंपाऊंडमध्ये आपण सिस आणि ट्रान्स हे वर्ड आपण यूज करू शकतो, कारण दोन आयडेंटिकल ॲटम किंवा दोन आयडेंटिकल ग्रुप हे कुठे आहेत? सेम साईडला आहेत. जर हे सेम साईडला असतील तर याला आपण सिस म्हणतो. जर हे समजा अपोजिट साईडला असतील, ए अपोजिट साईडला असेल, बी अपोजिट साईडला असेल, तर अशा ठिकाणी आपण ट्रान्स हा वर्ड यूज करतो. पण जर समजा ह्या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला हे चारही ॲटम जर डिफरंट अटॅच असतील, म्हणजे एक आहे ए, दुसरा आहे बी, तिसरा आहे सी आणि चौथा आहे डी, अशा ठिकाणी आपण सिस आणि ट्रान्स हे वर्ड आपण यूज करू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागतं? इझेड नॉमेनक्लेचर आपल्याला यूज करावं लागतं. याच्यामध्ये तुम्हाला सिस आणि ट्रान्स लिहिता येईल का सांगा बरं? दोन आयडेंटिकल ॲटम तुम्हाला सेम साईडला किंवा अपोजिट साईडला दिसतात का? आहेत का इथं दोन आयडेंटिकल ॲटम अपोजिट साईडला किंवा सेम साईडला? नाही आहेत, आयडेंटिकल ॲटमच नाहीत. एक आहे ए, एक आहे बी, एक आहे सी आणि एक आहे डी. म्हणजे चारही ॲटम किंवा चारही ग्रुप हे डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जे अटॅच आहेत ते कसे आहेत? डिफरंट आहेत. मग अशा ठिकाणी आपण सेस ट्रान्स हे वर्ड यूज करू शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण काय यूज करतो? इझेड नॉमेनक्लेचर यूज करतो. समजलं सर्वांना? नेक्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट काय पहा. हे ई म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई? ई मीन्स एंड जिजन. ई मीन्स एंट जिजन. तर एंट जिजन हा एक जर्मन वर्ड आहे. कोणता वर्ड आहे? जर्मन वर्ड आहे. आणि याचा मिनिंग काय होतो? अपोजिट साईड. जसं आपण ट्रान्समध्ये पाहत होतो. ट्रान्स म्हणजे काय सांगा? ट्रान्स म्हणजे टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर टू आयडेंटिकल ॲटम्स लाय ऑन दी अपोजिट साईड. ट्रान्स म्हणजे समजलं, दोन आयडेंटिकल ॲटम हे कुठे असतात? अपोजिट साईडला असतात. सेम त्या टाईप ई म्हणजे काय? एंट जिजन. एंट जिजनचा मिनिंग काय होतो? अपोजिट साईड मीन्स ट्रान्स. जेड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ जेड? जेड मीन्स झुसामिन. जेड मीन्स झुसामिन. झुसामिन हा सुद्धा एक जर्मन वर्ड आहे आणि याचा मिनिंग काय होतो? सेम साईड. सेम साईड म्हणजेच सिस. येथे लक्षात, सिस आयसोमर म्हणजे आपण काय सांगत होतो? सिस म्हणजे काय? टू आयडेंटिकल ॲटम्स ऑर टू आयडेंटिकल ग्रुप्स लाय ऑन दी सेम साईड ऑफ डबल बॉन्ड. आलं लक्षात? जसं ट्रान्समध्ये आयडेंटिकल ॲटम हे अपोजिट साईड असतात, सेम त्या टाईप एंड जिजनमध्ये जे हायर प्रायोरिटी ग्रुप असतात, पुढे आपण पाहणार आहेत, ते अपोजिट साईडला असतात. समजलं सर्वांना? किंवा असं लक्ष ठेवा, हे ट्रान्स म्हणजे काय असतं? ई असतं आणि सिस म्हणजे काय असतं? जेड असतं. समजलं सर्वांना? तर जेडचं मिनिंग आहे झुसामिन, याचं मिनिंग काय होतं? सेम साईड, दॅट इज सिस. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा. इट इज बेस्ड ऑन CIP रूल्स. इझेड नॉमेनक्लेचर कोणत्या रूल्सवरती डिपेंड आहे? तर CIP. तर हे CIP म्हणजे काय? तर हे तीन सायंटिस्ट होते. सी म्हणजे कॅन, आय म्हणजे इनगोल्ड, पी म्हणजे प्रिलॉग. कॅन, इनगोल्ड, प्रिलॉग हे तीन सायंटिस्ट होते. ह्या तीन सायंटिस्टनं हे डिस्कवर केलेलं आहे इझेड नॉमेनक्लेचर. त्यामुळे म्हणजे इझेड नॉमेनक्लेचर कसं आयडेंटिफाय करायचं, तर हे आपल्याला कुणी सांगितलं आहे? तर ह्या तीन सायंटिस्टनं सांगितलं आहे कॅन, इनगोल्ड, प्रिलॉग. आणि त्याच्यावरून त्याला रूल्स असं म्हणलेलं आहे CIP रूल्स. समजलं सर्वांना? म्हणजे इझेड नॉमेनक्लेचरमध्ये आपल्याला कोणते रूल्स यूज करावे लागतात? CIP रूल्स यूज करावे लागतात. आता हे CIP रूल्स काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट रूल आहे हायर ॲटॉमिक नंबर हायर प्रायोरिटी. म्हणजे काय? हायर दी ॲटॉमिक नंबर हायर इज दी प्रायोरिटी. ज्या ॲटमचा, ज्या ग्रुपचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल त्याची प्रायोरिटी फर्स्ट असेल, म्हणजे हायेस्ट असेल. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, नीट लक्षात इकडं. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे एक ॲटम आहे फ्लोरीन, दुसरा ॲटम आहे हायड्रोजन, तिसरा ॲटम आहे क्लोरीन आणि चौथा ॲटम आहे ब्रोमीन. समजा हे चार ॲटम आहेत वेगवेगळे, चार ॲटम किंवा चार ग्रुप असतील. आता नीट लक्षात इकडं, याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणता? एकदम इझी आहे. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची हायेस्ट प्रायोरिटी. हायर दी ॲटॉमिक नंबर हायर इज दी प्रायोरिटी. मला सांगा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे?
तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17 आणि ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर आहे 35. आता मला सांगा ह्या 4 ॲटममध्ये कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, तर ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे आणि त्यामुळे ब्रोमिनची प्रायोरिटी ही कशी असेल, हायेस्ट असेल, म्हणजे तो झाला फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप. त्यानंतर सांगा क्लोरीन काय असेल, क्लोरीन असेल सेकंड प्रायोरिटी, फ्लोरीन असेल थर्ड प्रायोरिटी आणि हायड्रोजन असेल फोर्थ प्रायोरिटी. मग सांगा हायर प्रायोरिटी याच्यामधला ॲटम किंवा ग्रुप कोणता आहे, हायर प्रायोरिटी, ज्याची प्रायोरिटी फर्स्ट आहे तो काय असेल हायर प्रायोरिटी, म्हणजे याच्यामध्ये हायर प्रायोरिटी ॲटम कोणता आहे, ब्रोमिन, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. समजलं सर्वांना, हायर दी ॲटॉमिक नंबर हायर इज दी प्रायोरिटी. त्यानंतर सेकंड रूल पहा, फॉर आयसोटोप्स हायर ॲटॉमिक मास नंबर हायर इज दी प्रायोरिटी. आयसोटोपसाठी आयसोटोपमध्ये काय असतात, सेम ॲटॉमिक नंबर असतात, सेम ॲटॉमिक नंबर. म्हणजे पहा फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, फॉर एक्झाम्पल प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. आयसोटोप म्हणजे काय सांगा, ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो 111. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम यांचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे 111. प्रोटियमचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 1, ड्यूटेरियमचा आहे ॲटॉमिक मास नंबर 2 आणि ट्रिटियमचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 3 आहे. मग अशा केसेसमध्ये काय करणार आयसोटोपसाठी, मग आयसोटोपमध्ये आपल्याला ॲटॉमिक नंबरवरून हायर प्रायोरिटी ॲटम डिसाईड करता येईल का, नाही येणार, कारण तिघांचाही ॲटॉमिक नंबर सेम आहे. मग अशा वेळेस काय करायचं, फक्त आयसोटोपसाठी काय यूज करायचं, ॲटॉमिक मास नंबर यूज करायचा, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त. मग मला सांगा ह्या प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियममध्ये कोणाचा ॲटॉमिक मास नंबर जास्त आहे, तर ट्रिटियमचा, टीचा, आणि त्यामुळे टी काय असेल आपली फर्स्ट प्रायोरिटी, ड्यूटेरियम असेल सेकंड प्रायोरिटी आणि प्रोटियम असेल आपली थर्ड प्रायोरिटी. समजलं सर्वांना, तर हे होते पहिले 2 रूल्स. समजले सर्वांना, नोट करा. हे याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे झेड आयसोमर कधी म्हणायचं, इफ हायर प्रायोरिटी ॲटम्स ऑर ग्रुप्स आर ऑन दी सेम साईड. जर समजा हायर प्रायोरिटी ॲटम्स किंवा ग्रुप हे जर सेम साईडला असतील तर तो आयसोमर कोणता आहे, झेड आयसोमर. आणि ई आयसोमर म्हणजे काय, इफ हायर प्रायोरिटी ॲटम्स ऑर ग्रुप्स आर ऑन दी अपोजिट साईड. जर समजा हायर प्रायोरिटी ॲटम किंवा ग्रुप हे जर अपोजिट साईडला असतील तर त्याला काय म्हणायचं, ई आयसोमर म्हणायचं. एकदम सिंपल आहे. जर हायर प्रायोरिटी ग्रुप हे जर सेम साईडला असतील तर तो झाला झेड आयसोमर, आणि जर समजा हायर प्रायोरिटी ॲटम किंवा ग्रुप हे जर अपोजिट साईडला असतील तर तो झाला आपला ई आयसोमर. लक्षात, एक आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या कार्बनटमला काय काय अटॅच आहे, फ्लोरीन आणि ब्रोमिन अटॅच आहे. ओके, ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनटमला फ्लोरीन आणि ब्रोमिन अटॅच आहे. मला सांगा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे आणि ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 35 आहे. मग मला सांगा ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची हायर प्रायोरिटी, हे आत्ताच आपण पाहिलं होतं, म्हणजे ब्रोमिन काय असेल सांगा, तर ब्रोमिन असेल आपली हायर प्रायोरिटी आणि फ्लोरीन असेल सेकंड प्रायोरिटी. समजले सर्वांना. त्यानंतर ह्या डब्ल्यू बॉन्डेड कार्बनटमला काय काय अटॅच आहे, एक क्लोरीन अटॅच आहे आणि एक आयोडीन अटॅच आहे. मला सांगा याच्यामध्ये क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17 आणि आयोडीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 53 आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे आणि आयोडीनचा ॲटॉमिक नंबर 53 आहे. मग मला सांगा ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याची प्रायोरिटी जास्त, म्हणजे आयोडीन कसा असेल आपला हायर प्रायोरिटी आणि क्लोरीन असेल सेकंड प्रायोरिटी. मला सांगा हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत ना. पहा हायर प्रायोरिटी म्हणजे ब्रोमिन आणि इथे हायर प्रायोरिटी कोण आहे आयोडीन, म्हणजे ह्या कार्बनटमचा हायर प्रायोरिटी ब्रोमिन, ह्या कार्बनचा हायर प्रायोरिटी आयोडीन. हे 1-1 हे तुम्ही 2 नाही लिहिलं तरी चालेल, फक्त हायर प्रायोरिटी ग्रुप फक्त बघायचे. हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत सेम साईडला आहेत. हायर प्रायोरिटी ग्रुप जर सेम साईडला असतील तर त्याला काय म्हणायचं झेड आयसोमर, म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता आहे झेड. इथे पहा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9, ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर 35, त्यामुळे ब्रोमिन असेल हायर प्रायोरिटी. इथे पहा आयोडीन आणि क्लोरीनमध्ये आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे हा झाला हायर प्रायोरिटी. आता मला सांगा हायर प्रायोरिटी म्हणजे फर्स्ट हे कुठे आहेत अपोजिट साईडला आहेत आणि त्यामुळे हा काय झाला ई आयसोमर. समजले सर्वांना, हा आहे झेड आयसोमर आणि हा आहे ई आयसोमर, एकदम इझी आहे. त्यानंतर पहा 4 नंबर, इन ग्रुप्स
प्रायोरिटी इज डिसाइडेड इन ग्रुप्स. प्रायोरिटी इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट ॲटम. ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट ॲटम अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. जर ग्रुप अटॅच असतील तर ग्रुप जर अटॅच असेल तर काय करायचं, ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट ॲटम. प्रायोरिटी डिसाईड करताना कोणता ॲटम कन्सिडर करायचा, फर्स्ट ॲटम अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. समजा आपल्याकडे हे 4 ग्रुप आहेत, तर याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणता, एकदम इझी आहे. पहा इथे फर्स्ट ॲटम डॅशला जो ॲटम अटॅच आहे तो आपला असेल फर्स्ट ॲटम. म्हणजे हा ॲटम कुठे अटॅच असेल, डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला. नीट लक्षात एकदम, हे ग्रुप्स आहेत. ग्रुपमध्ये इथे कार्बन ॲटम अटॅच आहे, हायड्रोजन आहे, म्हणजे 2 टाईपचे ॲटम आहेत नाही, कार्बन आणि हायड्रोजन. त्यामधला कोणता ॲटम अटॅच आहे डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला, तर कार्बन ॲटम अटॅच आहे. इथे कोणता अटॅच आहे, इथे 3 टाईपचे ॲटम आहेत, एक सल्फर आहे, एक ऑक्सिजन आहे, एक हायड्रोजन आहे. म्हणजे या 3 ॲटमपैकी कोणता ॲटम हा डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर हा सल्फर. डॅश तुम्हाला दिला आहे, डॅश ज्या ॲटमला आहे तो ॲटम डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच असतो. म्हणजे इथे कोण अटॅच आहे सांगा, सल्फर. इथे कोण अटॅच आहे, ऑक्सिजन. डॅश ज्या ॲटमला आहे तो ॲटम डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच आहे. आलं लक्षात. मला सांगा कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. येथे सर्वांच्या लक्षात, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा 7 आहे. येथे सर्वांच्या लक्षात, हे आपण ॲटॉमिक नंबर लिहिलेत वरती. कार्बनचा 6 ॲटॉमिक नंबर आहे, सल्फरचा 16, ऑक्सिजनचा 8 आणि नायट्रोजनचा 7. मग मला सांगा आता याच्यामध्ये हायेस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणता झाला, प्रायोरिटी ऑर्डर आपण इथे लिहूया. प्रायोरिटी ऑर्डर याचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त आहे सल्फरचा, त्यामुळे SO3H प्रायोरिटी सर्वात जास्त आहे. त्यानंतर कोण येईल सांगा, OH ग्रुप येणार ना. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. त्यानंतर थर्ड प्रायोरिटी ग्रुप कोणता येणार, NH2 येणार. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि लिस्ट प्रायोरिटी ग्रुप कोणता झाला, CH3. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. तर ही झाली आपली प्रायोरिटी ऑर्डर. ह्या 4ही ग्रुपमध्ये सर्वात जास्त प्रायोरिटी कुणाची आहे, SO3H. कारण याच्यामध्ये जो फर्स्ट आयटम आहे तो सल्फर आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर सर्वात जास्त आहे. समजले सर्वांना, नोट करा. हे याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे. याची आपल्याला काय लिहायचे आहे, प्रायोरिटी ऑर्डर लिहायची आहे. मला सांगा प्रायोरिटी ऑर्डर कशी लिहिणार. याच्यामध्ये फर्स्ट ॲटम याच्यामध्ये फर्स्ट ॲटम कोणता आहे, कार्बन आहे. सांग कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. इथे फर्स्ट ॲटम कोणता अटॅच आहे, कार्बन, त्यामुळे याचाही ॲटॉमिक नंबर 6. इथे फर्स्ट ॲटम कोणता अटॅच आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8. इथे फर्स्ट ॲटम कोणता अटॅच आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. आता इथे फर्स्ट ॲटम कार्बन होता, फर्स्ट ॲटम कार्बन ॲटम होता. इथे फर्स्ट ॲटम ऑक्सिजन आहे, इथे फर्स्ट ॲटम ऑक्सिजन आहे. म्हणजे ह्या दोन्हीपेक्षा ह्या दोघांची प्रायोरिटी कसं असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, कारण यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे, याच्यापेक्षा जास्त आहे, 8. पण जर आपण इथं बघितलं तर इथेही ऑक्सिजन अटॅच आहे फर्स्ट आणि इथेही फर्स्ट ऑक्सिजन अटॅच आहे. दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये फर्स्ट आणि सेकंड कसं डिसाईड करणार तुम्ही. जर फर्स्ट ॲटमवरून डिसाईड होत नसेल प्रायोरिटी तर काय करायचं, सेकंड ॲटमवरून प्रायोरिटी डिसाईड करायची आहे. काय सांगितलं, फर्स्ट ॲटम जर सेम असतील, फर्स्ट ॲटम सेम असतील तर याचा अर्थ त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला प्रायोरिटी नाही डिसाईड करता येणार. मग त्यासाठी काय करायचं, त्याच्या पुढच्या ॲटमकडे जायचं. इथे सांगा पुढचा ॲटम कोणता आहे, तर इथे पुढचा ॲटम आहे हायड्रोजन. इथे पुढचा ॲटम आहे हायड्रोजन आणि हायड्रोजनचा किती आहे, ॲटॉमिक नंबर 1 आहे. इथे ऑक्सिजनच्या पुढे ॲटम कोणता आहे, कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. तर आता सेकंड ॲटमवरून आपल्याला प्रायोरिटी डिसाईड करता येईल. फर्स्ट ॲटमवरून डिसाईड नाही करता आले आपल्याला, कारण दोघांचाही सेम होता. म्हणून आपण काय केलं, सेकंड ॲटमकडे गेलो. सेकंड ॲटम पण सेम असतील तर काय करायचं, मग थर्ड ॲटमकडे जायचं. थर्ड ॲटम सेम असतील तर फोर्थ ॲटमकडे जायचं. आलं लक्षात. इथे सेकंड ॲटम कोणता आहे, हायड्रोजन. इथे सेकंड ॲटम कोणता आहे, कार्बन. मग आता हायड्रोजन आणि कार्बनमध्ये कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. म्हणजेच OCH3ची प्रायोरिटी ही OH पेक्षा जास्त आहे. आलं लक्षात. मग प्रायोरिटी ऑर्डर काय येणार इथे, प्रायोरिटी ऑर्डर ह्या दोन्हीमध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे, तर OCH3ची प्रायोरिटी फर्स्ट आहे. OCH3
नंतर येणार OH. आता नंतर सांगा, आता या दोन्हीमध्ये सांगा, इथे पण फर्स्ट ॲटम कार्बन होता, इथे फर्स्ट ॲटम कार्बन ॲटम होता, म्हणजे 6 याच्यावरून आपल्याला नाही डिसाईड करता आली. पुढे पहा, इथे सेकंड ॲटम कोणता आहे पहा, हेच आपण असं लिहू शकतो ना, अजून 3 हायड्रोजन आहेत, 1 2 3. पहा इथे पुढचा ॲटम कोणता आहे, हायड्रोजन आहे, आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. इथे पहा CH2CH3, इथे पुढचा ॲटम कोणता आहे, आता नीट लक्ष इकडं पहा, हा CH2 आपण असा लिहू शकतो. पहा इथे आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, पहा हा H हा H. इथे सेकंड ॲटम कोणता आहे पहा, ह्या Cला H अटॅच आहे, ह्या Cला पण H अटॅच आहे. इथे Cला थर्ड ॲटम कोणता अटॅच आहे, H. इथे Cला थर्ड ॲटम कोणता आहे, कार्बन ॲटम आहे. त्यामुळे आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्रायोरिटी डिसाईड करावं लागेल. पहा इथे ह्या Cला 2 H आहेत, ह्या पण Cला 2 H आहेत, सेम. पुढे ह्या Cला थर्ड कोणता आहे, हायड्रोजन, ह्या Cला थर्ड कोणता आहे, कार्बन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. मग आता मला सांगा, हायड्रोजन आणि कार्बनमध्ये ॲटॉमिक नंबर याचा जास्त आहे कार्बनचा, म्हणजे प्रायोरिटी कोणाची जास्त असेल, तर ह्या ग्रुपची प्रायोरिटी याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे सांग इथे काय येणार, थर्डला CH2CH3 येणार, CH2CH3, आणि शेवटी काय येणार, CH3. तर हा झाला आपला फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप, आणि हा झाला आपला लास्ट प्रायोरिटी ग्रुप. दिस इज फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी अँड फोर्थ प्रायोरिटी. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे 5 नंबर, डबली ऑर ट्रिपली बॉन्डेड ॲटम. डबली और ट्रिपली बॉन्डेड ॲटम इज कन्सिडर्ड इक्विव्हॅलेंट टू 2 to 3 सच ॲटम्स. याचा मिनिंग काय होतो समजून घेऊया आपण. डबली किंवा ट्रिपली बॉन्डेड जर ॲटम असेल, डबली किंवा ट्रिपली बॉन्डेड जर ॲटम असेल, तर याचा मिनिंग काय होतो, तो ॲटम त्या 2 ॲटमला अटॅच आहे, किंवा तो ॲटम 3 ॲटमला अटॅच आहे. लक्ष द्या इकडं. हां इथे आपण एक कंपाऊंड घेतला आहे C+O. हा एक ग्रुप आहे C+O. तर याचा अर्थ काय होतो पहा, याचा अर्थ होतो इज इक्वल टू C. पहा C आणि O मध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. तर याचा अर्थ काय होतो, हा कार्बन ॲटम किती ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे, तर 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. याचा अर्थ हे आपण असं लिहू शकतो OO. येथे सर्वांच्या लक्षात. पहा हा कार्बन ॲटम हा कार्बन ॲटम अटॅच कशाला आहे, ऑक्सिजनला. कोणत्या बॉन्डला अटॅच आहे, डबल बॉन्डला अटॅच आहे. तर याचा अर्थ असा होतो, हा कार्बन ॲटम 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. त्यानंतर सेम टाईप इथे पहा, इज इक्वल टू मला सांगा, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. याचा अर्थ होतो कार्बन 3 नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. याचा अर्थ काय होतो, कार्बन 3 नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे. म्हणजे असं पहा CN एकदम इझी आहे ना. पहा कार्बन 2 ऑक्सिजन ॲटमला अटॅच, कार्बन 3 नायट्रोजन ॲटमला अटॅच. समजलं सर्वांना. नोट करा हे. आपण याचे काय एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा. हां एक्झाम्पल्स याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. ह्या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन. कुणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे सांगा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. त्यामुळे क्लोरीन काय होणार, फर्स्ट प्रायोरिटी. इथेच पहा हायड्रोजन आणि कार्बन ॲटम अटॅच आहे. हायड्रोजन आणि कार्बनमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, त्यामुळे कार्बन झाला फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे ह्या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमचा फर्स्ट प्रायोरिटी डिसाईड करायचा, ह्या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमचा फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप डिसाईड करायचा. आता पहा इथे हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत डबल बॉन्डच्या, त्यामुळे हा आयसोमर कोणता असेल, Z आयसोमर. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. इथे पहा ह्या डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, कार्बन. पुढे काय अटॅच आहे, कार्बन सेम आले तर काय करायचं, पुढच्या ॲटमकडे देतं. इथे पहा पुढच्या ॲटम कोणते आहेत, 3 हायड्रोजन आहेत, आणि इथे पुढच्या ॲटम कोणते आहेत, इथे 2 हायड्रोजन आहेत. ह्या कार्बन ॲटमला पण पुढं 2 हायड्रोजन आहेत. इथे तिसरा ॲटम कोणता अटॅच आहे, हायड्रोजन, आणि इथे तिसरा ॲटम कोणता आहे, कार्बन. मग कार्बनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये कुणाची प्रायोरिटी जास्त येणार, कुणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, कार्बनचा. म्हणजे ह्या ग्रुपची प्रायोरिटी काय होणार, फर्स्ट होणार, आणि CH3ची प्रायोरिटी सेकंड होणार. त्यानंतर इथे पहा इथे काय अटॅच आहे, कार्बन ॲटमला आयोडीन, आणि इकडे काय अटॅच आहे, कार्बन अटॅच आहे. मग कार्बनमध्ये आणि आयोडीनमध्ये कुणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, आयोडीनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे 53, कार्बनचा 6 आहे, आणि त्यामुळे आयोडीन करणार फर्स्ट प्रायोरिटी. इथे पहा हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत.
त्यामुळे हा आयसोमर कोणता झाला ई आयसोमर. एकदम इझी आहे. पुढे थर्ड पहा, ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे हायड्रोजन आणि ड्यूटेरियम. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1, ड्यूटेरियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 1. दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे म्हणजे हे आयसोटोप्स आहेत. ॲटॉमिक नंबर जर सेम असेल तर काय ॲटॉमिक मास नंबर यूज करायचं. याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 1, याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे 2 आहे आणि त्यामुळे हा असेल फर्स्ट प्रायोरिटी. इथे पहा इथे काय काय अटॅच आहे. ह्या कार्बन ॲटमला ऑक्सिजन आहे, ह्या कार्बन ॲटमला ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन ऑक्सिजन दोघांचा ॲटॉमिक नंबर सेम तर पुढच्या ॲटमकडे जायचं. पुढचा ॲटम हायड्रोजन, पुढचा ॲटम कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त त्यामुळे OCH3ची प्रायोरिटी करणार फर्स्ट होणार. पहा इथे हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत सेम साईडला आहेत त्यामुळे हा काय झाला झेड आयसोमर सिस. झेड म्हणजे सिस आहे तो. इथे सांगा क्लोरीन आणि हायड्रोजनमध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे तर क्लोरीनची प्रायोरिटी फर्स्ट आहे. इथे सांगा इथे कार्बन ॲटमला काय अटॅच आहे नायट्रोजन, इथे कार्बन ॲटमला काय अटॅच आहे कार्बन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो 7 असतो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 आहे म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कोण असेल NH2 असेल. इथे पहा हायर प्रायोरिटी ग्रुप कुठे आहे सेम साईडला त्यामुळे हा आयसोमर कोणता आहे झेड आयसोमर. त्यानंतर पहा 5 नंबर इथे पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे ब्रोमिन आणि इकडे अटॅच आहे नायट्रोजन. इथे लक्षात नायट्रोजनचा 7 ॲटॉमिक नंबर आहे, ब्रोमिनचा ॲटॉमिक नंबर 35 त्यामुळे ब्रोमिन काय असेल आपला फर्स्ट प्रायोरिटी. इथे पहा ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे. इथे अटॅच आहे कार्बन, इथे अटॅच आहे परत कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर सेम काय करायचं पुढच्या ॲटमकडे जायचं. आता इथे पहा कार्बन आणि नायट्रोजनमध्ये कोणता बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड आहे. याचा अर्थ काय होतो तर हा कार्बन किती कार्बन ॲटमला अटॅच आहे तर 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं हे. इथे लक्षात पहा पुढे इथं ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत पुढे 3 हायड्रोजन अटॅच आहेत. इथे लक्षात ह्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन, ह्या कार्बन ॲटमला 3 नायट्रोजन. मग सांगा कुणाची प्रायोरिटी फर्स्ट असेल तर CNची प्रायोरिटी फर्स्ट असेल कारण ह्या कार्बनला पुढे नायट्रोजन आहे, ह्या कार्बनला पुढे हायड्रोजन आहे. मग नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये कम्पॅरिझन होईल आणि त्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर जास्त येईल त्यामुळे याची प्रायोरिटी फर्स्ट आहे. इथे पहा हायर प्रायोरिटी ग्रुप कुठे आहेत तर हायर प्रायोरिटी ग्रुप हे ऑपोजिट साईडला आहेत आणि त्यामुळे हा काय होणार ई आयसोमर. तर तुम्हाला 6 नंबर सॉल्व करता येईल. आलं लक्षात. तर 6 नंबर तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला हा होमवर्क म्हणून समजा. नोट करा हे. पहा अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा आपल्याला जे मेन्स आणि नीट एक्झाममध्ये विचारतात. पहा क्वेश्चन काय आहे राईट दी IUPAC नेम ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तर हे जे 2 कंपाऊंड दिलेत यांचे IUPAC नेम लिहा. एकदम इझी आहे. पहा IUPAC नेम लिहिताना आपण फर्स्ट काय करतो नंबरिंग करतो. नंबरिंग आपण कोणत्या एंडकडून करतो ज्या एंडकडून डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल, ज्या एंडकडनं डबल बॉन्ड जवळ आहे त्या एंडकडनं आपण नंबरिंग करतो. समजा आपण ह्या एंडकडून नंबरिंग केली तर 1 2 2ला डबल बॉन्ड आहे. जर समजा आपण ह्या एंडकडून नंबरिंग केली 1 2 2ला डबल बॉन्ड आहे म्हणजे आपण दोन्ही एंडकडून नंबरिंग करू शकतो. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट नंबरिंग करूया. सपोज दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ कार्बन टर्म, दिस इज फिफ्थ कार्बन टर्म अँड दिस इज सिक्स्थ कार्बन टर्म. येतं सर्वांच्या लक्षात. त्यानंतर मला सांगा याचा IUPAC नेम तुम्ही कसं लिहिणार तर टोटल किती कार्बन टर्म आहेत तर टोटल आहेत 6 कार्बन टर्म. 6 कार्बन टर्म असतील तर आपण वर्ड रूट काय यूज करतो वर्ड रूट आपण यूज करतो हेक्स. किती डबल बॉन्ड आहेत 2 डबल बॉन्ड आहेत. तुम्हाला पाठीमागं सांगितलं आहे 2 किंवा 2पेक्षा जर जास्त डबल बॉन्ड असतील 2 डबल बॉन्ड 3 डबल बॉन्ड तर पुढे एक्स्ट्रा काय लावायचं A लावायचं. समजलं सर्वांना. पुढे त्यानंतर ह्या डबल बॉन्डची पोझिशन कोणती आहे 2 आहे. 2 आणि 3मध्ये डबल बॉन्ड आहे ना, याच्यामध्ये लोअर नंबर नेहमी आपण इथे लिहितो 2. त्यानंतर सेकंड डबल बॉन्डची पोझिशन सांगा 4 आणि 5मध्ये आहे. लोअर नंबर कोणता 4 त्यामुळे तुला लिहायचं 4. टोटल किती डबल बॉन्ड झाले 2 डबल बॉन्ड त्यामुळे काय लिहायचं डाय आणि लास्ट काय लिहायचं ENE. इथे आहे ना डॅश कॉमा डॅश. तर हे काय झालं IUPAC नेम हेक्झा 2,4 डाय ENE. पण आपल्याला ऑप्शनमध्ये देताना हेही यूज केलं जातं आणि EZ नॉमिनक्लेचरसुद्धा यूज केलं जातं. पहा EZ नॉमिनक्लेचर आपण लिहा ब्रॅकेटमध्ये कारण तुम्हाला IUPAC नेम असंही विचारलं जातं. हे तर देतातच प्लस ब्रॅकेटमध्ये काय देतात EZ नॉमिनक्लेचर देतात. आता मला सांगा पहा इथे पहा 1 2 3 4 हे पहा 4 कार्बन टर्म, हे पहा 4 कार्बन टर्म. आता मला सांगा हा आयसोमर कोणता आहे ई आयसोमर आहे का झेड आयसोमर आहे. हे पहा इथे काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. पहा इथे
इकडे काय अटॅच आहे, कार्बन ॲटम अटॅच आहे, इकडे काय अटॅच आहे, कार्बन ॲटम अटॅच आहे. मग मला सांगा हायड्रोजन कुठे अटॅच असेल, मग तर हायड्रोजन अटॅच असेल ह्या डायरेक्शनमध्ये. येते सर्वांच्या लक्षात. जर कार्बन इकडे असेल तर हायड्रोजन इकडे, हा कार्बन इकडे असेल तर हायड्रोजन इकडे. आता मला सांगा फर्स्ट प्रायोरिटी कुणाला देणार, इथे कार्बन ॲटम अटॅच आहे आणि इथे हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कोण झाला, कार्बन. इथे सांगा ह्या कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे, कार्बन, इकडे काय अटॅच आहे, हायड्रोजन, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कोण झाला, कार्बन. येते सर्वांच्या लक्षात. येते ना सर्वांच्या लक्षात. पहा मी इथे लिहितोय, हां इथे आहे कार्बन ॲटम अटॅच, त्यामुळे हा झाला फर्स्ट प्रायोरिटी. इकडे ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, कार्बन ॲटम, म्हणजे हा झाला फर्स्ट प्रायोरिटी. हायड्रोजन सेकंड प्रायोरिटी. येते लक्षात. मला सांगा हायर प्रायोरिटी ग्रुप हे कुठे आहेत, सेम साईडला आहेत ना. सेम साईडला असतील तर आपण काय यूज करतो, झेड. आता पहा इथे सांगा, आता पहा, आता सांगा ह्या कार्बनचं म्हणजे हे पहा, हे 4 कार्बन ॲटम पहा. सांगा आता याच्यामध्ये ई आणि झेड आयसोमर सांगायचं आहे. इथे आपल्याला सांगायचं आहे. याचं तर आपण पाहिलं तर याचं काय आलं आहे, झेड आयसोमर आलं आहे. याचं काय येणार सांगा. हां ह्या कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे, कार्बन. ह्या कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे, कार्बन ॲटम अटॅच आहे, म्हणजे इकडे येणार फर्स्ट प्रायोरिटी, इकडे येणार फर्स्ट प्रायोरिटी, इकडे येणार हायड्रोजन, इकडे येणार हायड्रोजन, म्हणजे फर्स्ट म्हणजे सांगा हायर प्रायोरिटी ग्रुप कुठे सेम साईडला, आणि त्यामुळे हा पण आयसोमर कोणता होणार, झेड आयसोमर. आलं लक्षात. सांगा इथे डबल बॉन्डची पोझिशन कुठे, सेकंड आहे, त्यामुळे इथं मी लिहिलं फर्स्ट 2. समजताना सर्वांना. पहा आपण काय करतोय, हे झेड आयसोमर आपण सांगितलं आहे आणि हा सुद्धा आपण काय सांगितलं आहे, झेड आयसोमर. सांगा फर्स्ट डबल बॉन्ड कुठं आहे, सेकंडला, त्यामुळे आपण इथं लिहिलं सेकंड. त्यानंतर सांगा हे काय आलं, झेड आयसोमर आलं, त्यामुळे इथं काय आपण लिहितोय 2Z. पुढे कॉमा. सेकंड डबल बॉन्ड कुठं आहे, 4 पोझिशन आहे, त्यामुळे इथं लिहिलं आपण 4. सांगा हे कोणतं कॉन्फिगरेशन आहे, तर हे सुद्धा काय आहे, झेड आहे, त्यामुळे काय येणार 2Z 4Z हेक्झा 2,4 डायईएनई. तर हे झालं याचं कम्प्लीट IUPAC नेम. काय येणार 2Z 4Z हेक्झा 2,4 डायईएनई. त्यानंतर पहा सेकंड एक्झाम्पल. सांगा याच्यामध्ये नंबरिंग तुम्ही कोणत्या अंकानं करणार, 1 2 2ला डबल बॉन्ड, 1 2 2ला डबल बॉन्ड, दोन्ही एनकडून तुम्ही नंबरिंग करू शकताय. समजा आपण ह्या एनकडून नंबरिंग केली 1 2 3 4 5 आणि 6, हे झाली नंबरिंग. सांगा याचा IUPAC नेम करणार. टोटल कार्बन चेनमध्ये किती आहेत, 6 आहे, त्यामुळे काय येणार हेक्स. 2 डबल बॉन्ड आहेत, त्यामुळे पुढे काय लावायचं, ए. सांगा फर्स्ट डबल बॉन्डची पोझिशन आहे 2, सेकंड डबल बॉन्डची पोझिशन आहे 4, किती आहेत डबल बॉन्ड टोटल 2, डाय, आणि लास्ट ENE, कॉमा डॅश हेक्झा 2,4 डायईएनई. ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार होता सांगा. हां फर्स्ट डबल बॉन्ड कुठं आहे, 2ला, आणि सेकंड डबल बॉन्ड कुठं आहे, 4ला. सांगा 2ला काय येणार, कोणता आयसोमर येणार, झेड आयसोमर येईल का ई आयसोमर येईल. पहा ह्या कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे, कार्बन ॲटम. ह्या कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे, कार्बन, इकडे काय अटॅच आहे, हायड्रोजन, म्हणजे ही झाली तुमची फर्स्ट प्रायोरिटी. ह्या कार्बन ॲटमला इकडे कार्बन ॲटम अटॅच आहे, इकडे हायड्रोजन अटॅच आहे, म्हणजे ही झाली ह्या कार्बनची फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे पहा ह्या कार्बनची फर्स्ट प्रायोरिटी इथे आहे आणि ह्या कार्बनची फर्स्ट प्रायोरिटी इथे आहे, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कुठे आहेत, अपोजिट साईडला आहेत, आणि त्यामुळे काय येणार सांगा, टोला काय येणार, टोला येणार फर्स्ट प्रायोरिटी. जर अपोजिट साईडला असेल तर काय येणार, ई येणार ना, ई. त्यानंतर 4ला काय येणार सांगा, 4ला पहा हे आहेत 2 डबल बॉन्डेड कार्बन, इकडे अटॅच आहे कार्बन, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी. ह्या कार्बनचा इकडे अटॅच आहे कार्बन, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी. इकडे फर्स्ट प्रायोरिटी, इथे फर्स्ट प्रायोरिटी, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी हायर प्रायोरिटी कुठे आहे, सेम साईडला आहे, आणि त्यामुळे 4चं काय येणार, झेड येणार. इथे सर्वांच्या लक्षात 2E 4Z हेक्झा 2,4 डायईएनई हे असेल याचं IUPAC नेम. याचा IUPAC नेम काय, 2Z 4Z हेक्झा 2,4 डायईएनई, आणि याचा IUPAC नेम 2E 4Z हेक्झा 2,4 डायईएनई. समजलं सर्वांना, नोट करा हे. आज आपण कोणता पॉईंट पाहिला, EZ नॉमेनक्लेचर. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे, तर राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.